नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या वतीने 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त बी देव पवार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे येथे होणाऱ्या महारोजगार मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उद्योजक संस्था, संघटना, औद्योगिक कंपन्या, रोजगार देणाऱ्या संस्था यांच्याशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योजक नोंदणी आणि रिक्त पदे अधिसूचित करणे यासोबतच विविध उद्योजक संघटना यामध्ये सामावून घेतले जाणार आहेत. मेळाव्यामध्ये येणाऱ्या संस्था आणि बेरोजगार तरुणांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप आणि अन्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि TMG क्रिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रत्नाकर घरत यांना राज्यस्तरीय TMG अनमोल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे हा सन्मान सोहळा पार पडला. राज्यातील 33 जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सत्कार मूर्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले. रत्नाकर घरत हे गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रात विशेषतः आदिवासी समाजामध्ये शासनाच्या विविध योजना राबवून त्यांना रोजगार आणि मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. आदिवासी समाजामध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार, हक्कांची जाणीव, जागृती तसेच आदर्श वस्ती योजना यशस्वीपणे राबवून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचीच नोंद घेऊन रत्नाकर घरत यांना अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे प्राध्यापक राजेंद्र मडवी यांना देखील सन्मानित करण्यात आले. सोहळ्यासाठी अभिनेते जयवंत वाडकर, संस्थेचे सर्वेसर्वा नासिर खान, अध्यक्षा सलमा एन खान, प्रमुख समन्वयक डॉक्टर शैलेंद्र पवार, अभिनेते जाकीर खान, देवेंद्र भुजबळ, निवृत्त पोलीस अधिकारी सुनीता नाशिककर, डॉक्टर राजेंद्र येबले उपस्थित होते. दहावी 12वीच्या परीक्षा सध्या तोंडावरच आहेत. असंख्य विद्यार्थी सध्या बोर्ड परीक्षेच्या तणावाखाली आहेत. अभ्यासाचे नियोजन कसे करायचे, परीक्षेला कसे सामोरे जायचे अशा प्रकारचे असंख्य प्रश्न सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घुटमळत आहेत. याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खोपोली येथे करिअर कोचिंग क्लासेसच्या वतीने आय लव्ह परीक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शक सुनील सावंत यांना पाचारण केले होते. खोपोली येथे लायन्स क्लबच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 700 पालक आणि विद्यार्थी सहभागी होते. बोर्डाच्या परीक्षेला सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कसा अभ्यास करावा, येणाऱ्या एका महिन्यात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, परीक्षेची भीती न बाळगता परीक्षेवर प्रेम करून परीक्षेत आणि आयुष्यात यश कसे मिळवावे या सर्वांची उत्तरे देत असताना आणि विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती दूर करताना अतिशय समर्पक उदाहरणे सुनील सावंत यांनी दिली आणि जवळपास 4 तासांपेक्षा अधिक वेळ विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचे बदलता भारत विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णालयाचा 26वा वर्धापन दिन तसेच डॉक्टर प्रभाकर पटवर्धन यांच्या 27व्या स्मृती दिनानिमित्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात येत्या शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष डॉक्टर कीर्ती समुद्र, उपाध्यक्ष डॉक्टर ययाती गांधी, कार्यवाह राजीव समेळ यांनी केले आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ गावात दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान होते। याची दखल भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता पाटील यांनी तात्काळ घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यानुसार आमदार निधीतून 14 लाख रुपयांचा निधी साकव बांधण्यासाठी मंजूर झाला आहे। या कामाचे भेंडखळ प्रतापपाडा स्मशानभूमीजवळ भूमिपूजन करण्यात आले। दरम्यान साकवचे बांधकाम सुरू झाल्यापासून 1 महिना बंद राहील, तसेच ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। भूमिपूजनावेळी सरपंच मंजिता पाटील, उपसरपंच अक्षता ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। मुरुड एकदरा येथील ध्रुव लोधी यांच्या मालकीची कस्तुरी या बोटीतील नाखवा आणि खलाशी खोल समुद्रात मासेमारी करता गेली असता त्याच ठिकाणी LED मासेमारी करणारी परप्रांतीय लोकांकडून कस्तुरी नौकामधील नाखवा आणि खलाशांना मारहाण करण्यात आली। ही बातमी मिळताच मुरुड शहरासह एकदरा, राजपुरी आणि 5 मच्छीमार सोसायटीच्या कोळी बांधव आणि महिलांनी शेकडोंच्या संख्येने कोटेश्वरी मंदिराजवळ येऊन LED हटाव, आरोपींना तात्काळ अटक करा यांचा नारा देत आक्रोश व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने कोळी समाज एकत्र झाला होता। तसेच या घटनेचा निषेध म्हणून मुरुड शहरातील मासळी मार्केट बंद ठेवण्यात आले होते। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रक आणि कंटेनरचे नुकसान झाले असून ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली आहे। अपघाताची घटना खालापूर हद्दीत माडप बोगद्याजवळ घडली। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून एक ट्रेलर जात असताना माडप हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटले। अनियंत्रित ट्रेलर पुढे जात असलेल्या एका ट्रकला पाठीमागून ठोकर दिल्याने ट्रकने पुढे जाऊन दुसऱ्या कंटेनरला पाठीमागून ठोकर दिली। या अपघातात ट्रक चालक रमेश याच्या मानेला आणि उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली। याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्जत शहरात एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 26 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। या धाडीदरम्यान पोलिसांनी 9 लाखांची रोकड जप्त केली असून 6 गाड्या असा 55 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे। जुगार खेळणारे सर्वजण मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे आहेत। पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत नाना मास्तर नगर येथील उल्हास नदीच्या काठावर ककू फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली। त्यावेळी मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे दिसले। पोलिसांची धाड पडल्यानंतर तिथे जुगार खेळत असणारे काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर एकूण 26 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडून दिले, तसेच न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे। भारतीय जनता पार्टी कर्जत शहर, युवा मोर्चा कर्जत शहर आणि तेरणा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य चिकित्सा आणि नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरात 93 नागरिकांची ब्लड प्रेशर, मधुमेह, ECG आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली। त्यातील काही लोकांची मोफत शस्त्रक्रिया तेरणा हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे। किरकोळ आजाराची औषधे मोफत देण्यात आली, तर काहींना अत्यल्प दरात चष्मे देण्यात आले आहेत। यावेळी माजी आमदार सुरेश लाड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, उपाध्यक्ष वसंत भुईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर, तालुका अध्यक्ष राजेश भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वसामान्यांपर्यंत शासन पोहोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम राज्य शासनामार्फत राबवण्यात येत आहेत। यंदा महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांकांमध्ये रायगड जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्याच्या 2023-2024 वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे सहसचिव NBS राजपूत यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सुशासन समितीचे पदाधिकारी इतर मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा सुशासन निर्देशांकाच्या संकेतस्थळाचे आणि अहवालाचे प्रकाशन करण्यात आले।